देवळी शहरातून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे। एसटी अपघातात महिलेचा मृत्यू। देवळी बस स्थानकाच्या आतील घडलेली घटना। सोमवारी दुपारी देवळी बस स्थानकाच्या आतमध्ये 12 वाजताच्या सुमारास किनवट आगारची नागपूर किनवट बस क्रमांक MH20 BL 2295 या बसच्या मागच्या चाकामध्ये एक प्रवासी महिला येऊन अत्यंत गंभीररित्या जखमी झाली। तिला रुग्णालयामध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे। प्राप्त माहितीनुसार दुपारी 12 वाजताच्या सुमारास नागपूर किनवट बस देवळी बस स्थानकाच्या आतमध्ये शिरली। बस ड्रायव्हर बस स्थानकावर एसटी बस लावत असताना तेथे उभी असलेली महिला प्रवासी ज्योती वसंतराव चांदूरकर वय 55 वर्ष राहणार वार्ड क्रमांक 3 वायफड तालुका वर्धा जिल्हा ही बसच्या मागच्या चाकामध्ये येऊन गंभीररित्या जखमी झाली व बस स्थानकावरील असलेल्या प्रवाशांनी आरडाओरड करून तात्काळ बस थांबवली व ड्रायव्हरला सांगितले। देवळी पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली। जखमी महिलेला देवळीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले, परंतु त्या गंभीर महिलेची स्थिती अत्यंत गंभीर असल्याने सेवाग्राम येथे रुग्णालयात पाठवण्यात आले, परंतु उपचारादरम्यान जखमी महिलेचा मृत्यू झाला। बस चालक चंदू धर्माजी सलामी याच्या विरोधात फिर्यादी विनोद कवडूजी सारजे राहणार बकाने लेआउट देवळी यांच्या तोंडी रिपोर्टवरून देवळी पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे। पुढील तपास देवळीचे ठाणेदार महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। सागर झोरे, साहसिक न्यूज 24 देवळी।